गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग प्राजक्ता. गुड मॉर्निंग. तर बघा सकाळ सकाळ आमच्या फ्रीजचा 2 दिवस झाले फ्रीज मध्ये लाईटच नाहीये. त्यामुळे Okay. फ्रीज उघडल्यावर असं वाटतंय की फ्रीजच बंद झालाय की काय, म्हणजे कुलिंग होत नाही की काय. पण तसं बाकी काहीच प्रॉब्लेम नाहीये. कुलिंग वगैरे होतंय, पण फ्रीज उघडल्यावर लाईट दिसत नाही. ओके. त्यामुळे मग कन्फ्युज व्हायला होतं. नाही आणि मेन मग पॉइंटवर ते- आहे, मेन पॉइंटवर डायरेक्टली. हा, आणि मग ते यांना 3 दिवस झाले मी सांगतेय की ते बघा जरा काय ते, नाही तर मेकॅनिकला बोलवून घेऊया आणि करून घेऊया. तर नाही मी करेन मी इंजिनियर आहे, माझं मी करेन, मला येतं करता. तर एवढं करून 3-4 दिवस झाले तरी सुद्धा यांनी काहीही केलं नाही. आज सकाळी आत्ता उठून चहा पिऊन झाल्यावर मी पहिलं ते सॉकेट बंद केलं आणि जेमिनीच्या मदतीने मी तो बल्ब काढायचा प्रयत्न केला. पण तो Okay. काही मला जमला नाही. ओके. तर शेवटी काय मी त्यांना प्रॉब्लेम बोलावलं. ओके. मग ते आधी एवढंच निघालं ओके. आणि नंतर मग हा पार्ट काढावा बरोबर. लागला पकडून. म्हणजे काय माहितीये का, याच्यात 2 पॉइंट आहेत. एक तर पॉइंट एक असा आहे की फ्रीज मध्ये हा बल्ब आपला खराब झाला होता आणि हा, म्हणजे हा तेवढाच बल्ब काढायचा प्रॉब्लेम आहे होता. फ्रीजला, बाकी काही प्रॉब्लेम हा, नाही. आणि तिने 2 गोष्टी प्रूव्ह करायचा प्रयत्न केला प्राजक्ताने की मी एक इंजिनियर असून मला काही येत नाही असं तिचं म्हणणं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला किती येतं हे पण तिला सांगायचं होतं ऍक्च्युली तुम्हाला तसं. सांगायचं नव्हतं की तुम्ही इंजिनियर आहात पण तुम्ही घरातली कामं करायला इंजिनियर नाही आहात. तुम्ही बाहेर Okay. कुणाकडे जायचं झालं किंवा बाहेर ऑफिसचं काम लगेच धावत जाऊन करा, बरोबर. पण घरात पैसे नाही ना मिळत. त्यामुळे घरातली कामं करायला कुछ बरोबर. करणार. आणि हा काढलाय प्राजक्ताने, हा फ्रीज AI ची मदत घेऊन काढलाय. AI ला विचारलं की हा बल्ब मला काढायचा आहे, कसा काढू. तर AI ने तिला एक्झॅक्टली सांगितलं आणि काढता काढता काय झालं, हे टोपण वरती राहिलं आणि हा बल्ब खाली राहिला. आता मग त्याच्यानंतर येऊन मी ह्या पक्कडच्या सहाय्याने तिला काढून दिलाय. आणि अशा प्रकारे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा की हेच जर का काम बाहेरच्या मेकॅनिकला बोलवून जर काही काम करायचं असतं तर त्याने किती रुपये घेतले असते, किती घेतले असते. मला असं वाटतं त्यांचा जो व्हिजिट चार्ज आहे तो 250 रुपये वगैरे आहे. हो, आणि बाकी हे बदलायचं आणि बदलायचंही काय 50 रुपये 25 रुपये किती असेल समजा, 50 रुपयाच्या आतमध्येच असेल. पण येऊन हे काम करायचं म्हटलं असतं ना तर त्याने 250 रुपये व्हिजिट चार्ज झाला असता. आणि अजून काय काय त्यांनी काम काढलं असतं. हेच हा, झालं, हे हे तुटलं, हे असा आपला झालं. अनुभव आहे. आणि आता प्राजक्ता तुम्हाला सांगेल काय बोलायचं ते. आता ती काय बोलतेस तू? काय बोलायचं म्हणजे घरात इंजिनियर असून घरातल्या कामांसाठी नाही ते नाही, ते तर आहेच. अजून काय, आता याचे पैसे मला हवे हा, असं. अरे बाहेरचे तुम्ही व्हिजिट करायला बोलवलं असतं तर त्यांनी 500 रुपये सहज घेतलं असतं. बरोबर. 250-300 रुपये व्हिजिट चार्ज आणि बल्बचे पैसे आणि अजून 4 कामं काढली म्हणजे असतील ती वेगळी. तिचं आणि कंटिन्यू मला पैसे पाहिजेत मला. आणि सर्व्हिस चार्ज किती आहे माहिती का, किती आहे? 500 रुपये सर्व्हिस चार्ज आहे आमचा. 500 रुपये सर्व्हिस चार्ज त्यांचा आणि- डबल झाला. ओके. आता आणि तुम्ही बल्ब वगैरे आणून द्या, मग आमचं आम्ही बसवू. हे पण करायचं. ते तुमचं काम आहे ना, बल्ब आणून द्या. बघूया आता. बल्ब तर घेऊन येतो मी नंतर दुकान उघडल्यानंतर. वाजता उघडतील दुकान. त्याच्यानंतर हा बल्ब आपण बदलूया, चालय काम की नाही झालंय अरे ते आणि पण. नंतर परत ही कामं मलाच करावी लागतात ना. आता इथे सगळं म्हणजे- पाणी झालंय. म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर, टेक्नॉलॉजीचा उपयोग भरपूर आहे, भरपूर आहे. शेफ इज गेटिंग रेडी. अच्छा, कार्यक्रमासाठी. किती क्यूट दिसते ना ईश्वरी अशी. हा? हे बघ, ते पुढे कशाला पाठी नाही बांधलेलं बांधले मॅडम? बाबांनी. पाठी मागे मागेच बांधून बांधायचं नव्हते असतं. देत. बांधून नव्हते देत ते, राहू दे म्हणाले. आज आम्ही करतोय दाबेली ईश्वरी महाजन. आणि बघा शेफ आमचे कसे तयार झालेत, अगदी काय लावून काय म्हणतात त्याला, ऍप्रन. ऍप्रन. आणि आता आपण बघणार आहोत काय दाबेलीची भाजी कशी करायची. सो पहिला आपल्याला तेल घ्यायचंय थोडस, पण जास्त वाटतंय ना थोडस एवढ्या भाजीसाठी. ना, एवढं ठीक आहे ना. पसरलंय तेल नाही, त्यामुळे जास्त वाटतंय तुला. अच्छा, मग काय करायचं बघ. काहीच नाही, त्यामध्ये कांदा घालायचा, ही बटाटा स्मॅश केलेला बटाटा घालायचा आणि दाबेली मसाला घालायचा, अच्छा. मीठ घालायचं आणि मग मिक्स करायचं आणि मग त्याचे टिक्क्या पाडायच्या. टिक्क्या करायच्या.
आणि आणि तोपर्यंत हे बघ इकडे टॅमरिन चटणीची आपली तयारी आहे. आणि ग्रीन चटणीची पण तयारी चालू व्हायची होणार अजून. आहे. होणार आहे. फायनली आज आमच्या ईश्वरीने केलेला जो बेत आहे कच्ची दाबेली खूप छान आणि चांगली झाली होती, उत्कृष्ट झाली होती. हा बेत आजचा आमचा जबरदस्त झालेला आहे. श्रावण महिन्यामधली आपली पहिली रेसिपी आहे. आणि आम्ही उद्या आम्ही काय करणार आहोत आपण उद्या आम्ही मला असं वाटतं की उद्या आम्ही काहीतरी उंडियो हा प्रकार करणार आहे गुजराती मधला. उद्या म्हणजे नाही, उद्यापासून आपण त्याची सुरुवात करू. कारण त्याला लागणाऱ्या भाज्या सगळ्या आपल्याकडे आहेत की नाही ते आधी चेक करावं लागेल. नाहीयेत. सो त्याच्यानंतर आपण उंडियोचा ब्लॉग तुम्हाला उद्यापासून बघायला मिळेल. उंदियो नाही, मग उंदियो. ओके. तर गुजराती डिश उंदियो आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये सुरुवात करणार आहोत. करण्यासाठी काय काय लागतं काय नाही लागतं सांगा. माहिती असेल तर. मला माहिती नाहीये, आम्ही युट्यूब वर रेसिपी बघूनच करणार. हा, युट्यूबची रेसिपी बघून करणार, पण घरामध्ये करणार. पण गुजराती उंदियो आपल्या उद्याच्या भागामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सो स्टे ट्यून. आणि बस चॅनलला आपल्या तुम्ही असंच प्रेम द्या, सबस्क्राईब करताय वगैरे वगैरे. फॅमिली ब्लॉग तुम्हाला आवडतात, धन्यवाद. आणि यांचं आता इकडे भक्षण चालू आहे जबरदस्त पद्धतीने. तुमचं भक्षण झालेलं आहे ना? आमचं भक्षण झालेलं आहे. आता मी फक्त रक्षण करतोय. बाय. कोणाला रक्षण करते? तुमचं दोघींचं. आम्हाला रक्षणची